उलके केली आणि सुद्धा मातीनं उदात्त झाली. तिने सांगितलं काय बाबा तू बोलत नाही काही, तू मला बोलले जातच नाही काय म्हणलं. मी बोललो तुम्ही जीवन सुद्धा राहायचा नाही. तिने सांगितलं हे बघ तुला जर काही भीती असेल मी तुला अशा प्रकारचं वचन देते का माझ्यापासून किंवा इथे गुंकुळ असे पण तुला कुठल्या प्रकारचा त्रास होणार आहे भविष्य करत. त्याने सांगितलं ठेवू नको याला ठेवू नको का ते मूळ नक्षत्रावरती जन्माला आले आणि मूळ नक्षत्रावरती जन्माला आले तर ते जर अशा प्रकारचं मुलगा ठेवलं तर सगळ्या कुळाचा नाश करेल यादवाचा नाश करेल. कृष्ण सांगितलं तू म्हणतो नाही बरोबर आहे, मी सगळ्या कुळाचा नाश करणार त्याच्याकरता मी अवतार घेतला कारण अख्खं यादव कुळ त्याने संपवलं त्याच्याबद्दल बात नाही. मग काय करू तिने सांगितलं याला घराच्या मागे खाटा खान तिथं पुरून टाक पण याला ठेवू नको. देव म्हणजे ठीक आहे ते हरकत आहे. मग तिने सांगितलं बाबा तू असं सांगतो पण मग अशी गर्गमुनी आली गर्गमुनी तर चांगलं सांगितलं बा हे बाळ चांगलं गुणमानी आहे की नाही. लोकांची भक्ती करतील हा सगळा देवाचा देव आहे आणि तू असं काय तिने सांगतो. आता त्या केली महाराज सांगतात का त्या मावळ भट्टाने सांगितलं गर्गत तुकरा गणिता अशी तो गणितामध्ये तुकरा त्याला माझ्यासारखं पंचांगाचं ज्ञान नाही. माझ्यासारखं मी कसं मागे सांगितलं तसं माझ्यासारखं ज्ञान पंचांगात नाही असं त्यांनी सांगितलं आणि असंच सांगितलं तर देवाला राग आहे. माझे मधून साई तरी भक्तामधून साई एक लक्षात घ्या मी कुणाच्या नादी लागले कोणाची निंदा करा पण भक्ताच्या जर नादी लागले त्याला जर त्रास दिले तर ते भक्ताला नाही सो आपलं देवाला नाही सांगत. देव त्याचा काटा काढल्याशिवाय राहत नाही. गर्गत तुका गणिताचे म्हटले त्यानंतर मग देवानं सांगितलं याचं गणित लयच पक्क आहे. मग याचं गणित पक्क म्हटल्यानंतर याचा हिशोब पूर्ण करायला पाहिजे. पाटा सांगितलं बघतो काय काक्याचा सत्कार कर म्हणजे काकाचा सत्कार कर म्हटल्यानंतर तू पाठ म्हणला काय करू काय म्हणलं मागचं पाठ गप आहे. मग मागच्या पाठाला सांगितलं तू काय पाहतो म्हणजे काकाचा सत्कार ते उच्चार पाठ वर उचललं उचलल्यानंतर आज बरेच वर आलं वर आल्यानंतर फाटकन पाठ दिसायला दिसलं खाली काक्याने तेवढं पुढचं वळलं आणि ते तोंडावर बसलं नाक तोंड पण पाठीवरी पाठ हो त्या पाठाने तिथे करामत केली पण असं म्हणतात ते घरामध्ये जे होतं ना मुलातलं दिवाणगाड पळी हे सुद्धा अशी गुंग तरी द्यायची फाटली द्यायची बाजूला द्यायची. म्हणजे प्रत्येक वस्तूला सजीवता प्राप्त झाली आणि प्रत्येक जण उठून अशा प्रकारच्या काकाला मार द्यायला लागले ते पळायला लागलं. म्हणजे खाटा बाजा हे माझ्या पद्धतीने ज्ञानेश्वर व्हायचा आपलं ते नामदेव व्हायचं याच्यावरती वर्णन आहे. त्या खाटा बाजा त्या सुद्धा आडव्या आल्या आणि पळायला लागल्यानंतर पुढे निघाल्यानंतर शेताची अवजार अशा प्रकारची आडी तेवढी आली. म्हणून नामदेवराय सांगतात की जानवे गळाले आहे की नाही धोतार फाटले जानवे तुटले पंचांग फाटले आणि त्या दिगंबर अवस्थेमध्ये अशा प्रकारचं मथुरेत गेला आणि मथुरेत गेल्यानंतर कंसाने पाहिलं म्हणलं काय झालं काका काय झालं मला आजीवर बोलून करे मला एका माणसाने हात नाही लावला एवढी अशी अवस्था आहे मला तू मेला समज आता तू जगत नाही तुझं संपलं मला परत त्या कृष्णाच्या मापेला लागू नको. आणि मग असं पाहिजे नंतर तो कंस अशा प्रकारे
गर्भगळी झाला तिकडच्या अवस्था म्हणजे अशी झाली. मग इकडं भूगोळामध्ये कृष्ण परमात्मा आणि रांगायला लागल्यानंतर ना आपलं महाराज त्याचं वर्णन करतात. रांगत रंगणी धावून धरती गवळणी. रांगायला लागल्यानंतर महाराज सांगतात हे दशे चरित्र केले नाराजने रांगता बोधले राखिताये. या दशेमध्ये परमात्मा चरित्र करायला रांगायला लागला आणि रांगता गाय सुद्धा राखायचं काम केलं. म्हणून त्या भूगोळामध्ये कृष्ण परमात्मा आपल्या भक्तांना आनंद देत असताना गोपी गोपाळांना आनंद व्यक्त करत असताना अनेक सौंदर्याने सुद्धा अशा प्रकारचा आनंद दिला. आणि आनंद देत असताना घरात सुद्धा ईश्वराला वगैरे तो आनंद द्यायचा. दही दूध खायचा आणि दही दूध खाता खाता भगवान परमात्म्याने काय केलं आपल्या सौंदर्यानं गोळा केलं आणि गोळा केल्यानंतर त्यांच्याकडे पाय त्यांना विचारलं काय रे तुम्ही पण असं उद्बत्ती छाप दिसतात तुमच्या अंगावर ताटू भरमास नाही काही खाता का नाही काय. हा म्हणजे जेव्हा खातो काय खाता म्हणलं काय लसणाची मिरची भाकर खातो का दही दूध काय तुम्हाला जमत नाही काय चालत नाही का. आता बरेच माणसाला दही दूध जमतच नाही बा. पण म्हणून दूध घेणार नाही आपल्याला काय खातं आहे की नाही. दूध चालत नाही एवढं पवित्र दूध पाहेपा पवित्र म्हणजे पाहेपा दूध पवित्र आणि गोड पाशी सगळ्याच्या आड ते भेरुण्या पुढची शुद्ध काय निश्चिती. दूध पवित्र आणि गोड आहे म्हणून पवित्र आणि गोड अशा प्रकारची माणसाला आवडत नाही. ते गोपाळाने सांगितलं बा दही दूध आवडत नाही असं नाही पण आम्हाला घरी राहत नाही. मग पुढे राहतं म्हणजे ते पुढे राहतं. आईवडील तुम्हाला देत नाही म्हणजे अजिबात भेटत नाही. मग देवानं सांगितलं तुम्हाला जर खायचं असेल तर माझ्या मागे यार तरी यारे माझ्या मागे आधी देतो पोट भरी बरी. आणि मग अशा पद्धतीने सगळे गोपाळ झाले का हरकत नाही आम्हाला पोट भरत येत असं तुझ्या बरोबर येतो. देवाने सांगितलं माझ्या बरोबर या पण तुमच्याच घरचं मी तुम्हाला खायला देईन. त्याने सांगितलं ते तर भेटत नाही म्हणजे मी आज देतो ना म्हणजे कसं काय चोऱ्या करायच्या आणि चोऱ्या करून खायचं. देवा चोरी करायची म्हणजे हो जर घरचंच आपल्याला भेटत नसेल तर घरचं चोरी करून खाणं याच्यात काय पाप नाही. बरं म्हणजे ठीक आहे मग तू सांगशील तसं. मग देवाने सांगितलं चोरी करायची त्याच्याकरता सामोरी घ्या. मग काय सामग्री सांगितली खडं सराट माती काठी. आता हे गोपाळ नवीनच ऐकली ते म्हणजे देवा हे कुठं तो काढ चोरी करायची याच्याकरता काही पिस्तूल पाहिजे बा आहे की नाही काहीतरी गज पाहिजे हत्यार पाहिजे कोता पाहिजे. त्यामुळे सांगितलं आपल्याला काय माणसाला मारायचं नाही आपल्याला फक्त चोरून खायचे. कारण आईकडे पद्धत झाली पहिले बेदम हाणायचं आणि मग चोरायचं. पण आता तशी पद्धत नाही कृष्णाने सांगितलं काय करायचं हे कशा करता पाहिजे. गोपाळ म्हणते चंद्रपाणी चोरी कर्म आई केले श्रवणी परी मृत्यू सराटे घेऊन न निघाले कोणी देखो मला आम्ही ऐकलं नाही काही सराटन माती काठी घेऊन गेले. तेव्हा त्याने ती युक्ती सांगितली अरे बाबा घर पाहुणे एकांतात घर पाहायचं आणि एकांतात घर पाहिजे तिथं रात्रीच्या काळामध्ये अंधार असतो म्हणून खडे फेकायचे आणि खडे फेकल्यानंतर जिथं अशा प्रकारचा आपल्याला मडक्याचा आवाज येईल तिथे जाऊन ते दही दूध अशा प्रकारचं काठीने दृष्टी मारून खायचं. आणि त्या माध्यमातून भुकळ्या आपल्या गवळीने उठल्यानंतर त्या धावत आल्या तर काय करायचं मग सरट अशा प्रकारचं पसरायचं म्हणजे सरट त्यांना टोचतील ते सरट काढीतून आपण पळून जायचं. पिले म्हणलं ती चपला घामाल्या देवान सांगितलं माती तिच्या डोळ्यामध्ये टाकायची. माती तिच्या डोळ्यात गेल्यात तरी डोळे थोडेच बसून आपण पळून जायचं. एक जण म्हणलं ती चष्मा घालून आली तर देव म्हणलं तुझ्या कानाखाली आहे तुला सांगितलं माझ्या मागे ये म्हणून काय बाकीचं काही जास्त उतापाची करू नको. मग अशा पद्धतीनं सगळे गोपाळ चोरी करायला लागले आणि चोरी करायला लागल्यानंतर ही चोरीचा गोपाळ अशा प्रकारचा ईश्वरीकडे गेला आणि ईश्वरीकडे गेल्याच्या नंतर सगळ्या गवळून त्या ठिकाणी सांगायला गेल्या काय माहिती का आवरी आवरी आपुला हरी गावरी आवरी आपुला हरी आवरी आवरी आपुला हरी आवरी आपुला
कारण सांगायला यशोदे तुझं पोर अशा प्रकारचं चोऱ्या करतंय, त्याला काहीतरी समजून सांग. अगं मोठ्याचं लेकरू ते चोऱ्या करतंय बरं नाही. आता यशोदीने ऐकलं तिला ते खरंच वाटलं, कारण की आई ना खरी आई असं म्हणतात की मामासाहेब सांगायचे, आईने जर पोराने काय सांगितली आणि तिला जर खरी वाटली की ती त्याची सावध राहील, आणि जर तिला ते खरं नाही वाटलं ती त्याची सख्य आई. तसं यशोदीला खरं वाटलं की म्हणजे अगं तुम्ही नाही शेण्या पडलेला, माझ्या पोरा वाळ घेता बाळ समुरात सगळी गवळून पाहिजे आपल्याला वेळ नाही, पण उद्याचं सांगतो आहे की नाही. मग तुम्ही याच्या खोडी करता म्हणजे काय करता तुम्ही, लपून याची गोटी याची पाठी खोटी करीत खोटी तुम्ही मोटारची दाटी नका करू घरी आता रीती तुम्ही याचा भवरा आणि याचा शावरा तुम्ही बारा घरच्या बारा कशा नाही बारा तुम्ही तुमच्या घरी मारा. आता ही माझ्या डोक्याची गाथ आहे. असे अनेक प्रकारच्या त्या यशोदेने त्यांची चांगली कान उघडणी केली, आणि कान उघडणी केल्यानंतर ते सांगितले यशोदे तू लय बोलती उच नाका ना येऊ दे उद्या तुला अशा प्रकारचं धरून आणते, तो तुला दाखवते धरून आणते म्हटल्याच्या नंतर कृष्ण मला एकदा नंबर घ्या आणि लगेच आपल्याला झटपट काम करायचे. आता आपल्याला टाइम झाले 12:30 पूर्ण वाजून गेले. मग कृष्ण परमात्मा घरी गेला तिच्या, जैते चोरायला लागला, चोरायला नंतर हाताला धरलं, हाताला धरल्याच्या नंतर ते म्हणजे तुझ्या आईने घेऊन जाते. कृष्ण मला नको निघू, माझी आईले बेकार आहे गेले हानी ती नाही म्हणजे तुला आणलंच पाहिजे, तू आणायच्याच आजीच आहे म्हणून हा धरून ते चालले. आता पुढे चालायचे तर काय व्हायचं माहिती का, बाकीच्या लोकांना तिचा कृष्ण दिसायचा, म्हणजे कृष्णाकडे, आणि तिला मात्र तिचा मुलगा दिसायचा. असं पुढे परत लांब गेलं, त्या बाकीची लोक म्हणायची अगं याला पुढे चालवलं, पोराला घरून पुढे चालवलं. ती म्हणजे निर्पादा काय जातो पोरे का कृष्ण आहे म्हणजे. असं करत करत यशोदे गेलं नाही, यशोदेकडे गेल्यानंतर सांगितलं यशोदे तुला सकाळी उचनाकारी बोलत होती ये म्हणजे घराच्या बाहेर आहे, घराच्या बाहेर आहे म्हटली तर ती आली तशी नाही आली, कृष्णाला कडेवरतीच घेऊन आली. आणि कृष्णाला कडे घेऊन आल्याचे तर पाहते तर तिथं कृष्ण, मग हा कोण आहे, मग तिनं मागं पाहिलं तिचा जो गांठ्या सुविधा गांठ्या तू तो मला मागापासून बोंबलं ते तुला तुझं लक्षच नाही. हा मग अशा प्रकारे त्या गोकुळवासीला त्रास दिला, असा त्रास दिला अनेकांना अनेक प्रकारचे आनंद त्या क्षणी उपभोगायला मिळाले. म्हणून आता वेळ झाली, सगळे कहाण्या आता यशोदेने ऐकल्या, आणि ऐकल्यानंतर घरी सुद्धा कृष्ण परमात्म्याच्या काही कहाणी त्याच्या दृष्टीमध्ये पडल्या. मग त्या यशोदेने सांगितलं कृष्णा अरे गोकुळाचे लोक सांगतात तेच बरोबर, तू त्या खोडीचा दे, तू घरी ठेवायचा घ्यायचा नाही, तू आता काय कर शाळेत जा. शाळा म्हणजे त्या काळाची शाळा कुठली तर गायी अशा प्रकारचा रानात घेऊन जा, त्या सांभाळणं हे अशा प्रकारची शाळा. म्हणून तू आता काय कर रानामध्ये गाय घेऊन जा. या पद्धतीनं कृष्ण परमात्मा आणि गोपाळ सगळे गायी चालण्याच्या निमित्तानं अशा प्रकारचे रानामध्ये गेले. गायी गोपाळ येती पानिया मिळून जगमेठी चिनू चवून खेळती वाळवंती चला चला भरती पाहू दृष्टी हो आईच्या गोपिकाच्या कामात होणारी चित्त विहळते दिखावया विवारा सोळा मिळून. अशा पद्धतीने भगवान परमात्मा रानामध्ये गाय चालायला गेल्या,
तिकडे गेल्यानंतर गवळी तिकडे सुद्धा अशा प्रकारच्या जायच्या भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यायचं म्हणून गायात चालण्याकरता गेले आणि गायात चालायला घ्यायचं तरी त्या गायात नाही चालले तर अनेक प्रकारचे खेळ खेळले. अभागा दुभागा पोरा त्रिगुण पंढरपूरच्या वाळवंटामध्ये घेऊन गेला. अगोदर तू बघ अशा पद्धतीमुळे खेळ बांधू खेळ भीती दांडू आता खेळ भीती दांडू असे अनेक प्रकारचे खेळ इथे दांडू खेळे आटेपाटे खेळू कबड्डी खेळू आणि बारीक गडी सगळेच अशा प्रकारचे आणि भवरा वगैरे सगळ्या गोष्टी म्हणून अशा पद्धतीने आणि खेळ खेळायचे तर सांगितलं गोपाळ सांगितलं कृष्णा आता हे पार 12:30 वाजले तुझं चालेल अशा प्रकारचं रामबोध ते गरम होते तेव्हा कृष्ण सांगितलं आता काही वेळ लावायचा नाही खेळायाची सोड म्हणून अज्ञा आजचा दही काला मोठा मोठा म्हणून या पद्धतीनं सगळं गोपाळांना जवळ केलं सांगितलं आता सगळ्यांना काला वाटायचा पण काला कोणाला द्यायचा नाही ते म्हणजे कोणाला द्यायचं नाही म्हणजे हा म्हणले आजी ओ सामरावती काला महाबलाची देव विसरती देह भावापुरा देव सुद्धा स्वर्गातील येते ते काळा खायच्या निमित्तानं पाण्यावरती आपल्या ते यमुनेच्या डोहामध्ये मासं होती तिकडे जाऊ नका काला प्राशन करा आणि हात तिरी पुसा पण तिकडे जाऊ नका म्हणजे याचा अर्थ दुसऱ्यांना काला देऊ नका अर्थात अहंकारी माणसाला हा काला ग्रहण करता येत नाही त्याच्याकरता भक्त म्हणावं लागतं म्हणून सगळ्या गोपाळांना जवळ केलं म्हणजे कधीच बसल्याच्या नंतर अशा प्रकारचे चिंतन करतात विवृद्ध वेणूच्या सुंदर वितरित कक्ष वामे काममस्तून कबूल कराच्या श्रीकृष्णांमध्ये सो करिसु भगवा हासे नरवेगी सोई स्वर्ग नृत्य मिष्टिक बुझे जन्य भूभार केली पुंडारे कवरदा
अतिशय जागून धरा हे बरा लौकिक आपल्या सेवेचा भाग संपला. सेवेच्या माध्यमातून येण्यात येऊन अनेक दिवसातून हा योग या ठिकाणी आला. सर्व मंडळी सदस्य माता बहिणी वर्ग पुरुष वर्ग गायक वादक सगळे मंडळी आपल्या अतिशय श्रवण करणारे श्रवण भक्ती करणारे श्रोते सजीव मंडळी तुम्ही अतिशय शांत चित्तानं कार्यक्रम ऐकला आणि या सगळ्या मंडळी अतिशय सुंदर प्रकारे साथ केली. म्हणून मी उभा राहिल्यानंतर कशी झाडे बाहेर झाले ते मलाही कळलं नाही. ऐकी नाही तुम्हाला कळलं का नाही लांब जाय मला तर काही कळलं नाही. अतिशय आनंदामध्ये अशा प्रकारचा हा आपण कार्यक्रम संपन्न करतो. या ठिकाणी हा मोठा उत्सव गेली अनेक वर्षांची परंपरा परमपूजनीय अशा प्रकारची देरवंकर बाबा त्याप्रमाणे पोखरकर बाबा बाबाजी पोखरकर आदी सगळे मंडळींची या ठिकाणी योगदान आणि या पाठीमागून त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून अशा प्रकारचे सगळे ट्रस्टी मंडळी आणि त्यावर तुम्हाला चांगल्या प्रकारचं सल्ला द्यायचा नाही. असं जगात दुसरं नाही तर दारू पिऊ नका, मांसाहार करू नका, वाईट आचरण करू नका, व्यभिचार करू नका, भ्रष्टाचार करू नका असं हक्काने सांगणारं व्यासपीठ फक्त एक शिल्लक आहे. ते म्हणजे वाईट सांगतो व्यासपीठ. या पद्धतीने भगवान करो तुम्हाला त्या प्रकारची सद्गती मिळो आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा कायदा अशा प्रकारचा तो उपक्रम थोरा मोठ्यांच्या आशीर्वादानं माऊलींच्या कृपा प्रसादानं असा सदोरीत चालवलं अशा प्रकारची शुभकामना व्यक्त करतो आणि मानेला विराम देतो. की ठरवलं की या ठिकाणी महाराजांचं सुंदर असं कीर्तन आपण श्रवण करत असताना ज्या श्रीकृष्ण परमात्म्यानं गोकुळामध्ये अनेक लीला केल्या आणि धर्मनिष्ठेचं कार्य केलं त्या श्रीकृष्ण परमात्म्याचा सुंदर असा पाळणा जो महाराष्ट्रभर गाजला ते आमचे सन्माननीय हरिभक्तपरायण केने महाराज सुंदर असा पाळणा या ठिकाणी प्रसंग फार पुढे गेलाय परंतु श्रीकृष्ण परमात्मा हा प्रत्येकाच्या घराघरात जन्माला आला पाहिजे. तो कर्तृत्वानं आणि निष्ठेनं त्या ठिकाणी जन्माला आला पाहिजे. या आशेनं मी महाराजांना विनंती करतो की आपण सुंदर असा पाळणा या ठिकाणी गायचा आहे आणि त्यानंतर मग जय विठ्ठल होईल आणि काल्याचा अभंग होऊन हंडी फोडली जाईल आणि नंतर जे काही पुढचं नियोजन आहे ते मी तिथे त्या ठिकाणी येईलच.